तर हा सामना 6 षटकांचा असेल. दोन्हीही संघांनी याची खबरदारी घ्या. तर नाणेफेकीचा कौल हा सिद्धिविनायक झिराड संघाच्या बाजूने लागल्यानंतर सर्वात प्रथम त्यांनी अपेक्षेप्रमाणे क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय ते म्हणजे एकविरा माऊ 11 थळ या संघाला. तर दोन्ही संघांना आमच्या समालोचन कक्षातर्फे हार्दिक हार्दिक शुभेच्छा असतील आणि या सामन्याचं धावतो समालोचन मी आपल्या राष्ट्रीय भाषेमध्ये पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे. धन्यवाद. चलिए दोस्तों, अंपायर जी का इशारा यहाँ पे आ चुका है. पहला ओवर लेके आए हैं सिद्धिविनायक झिराड की जानिब से अभिषेक नाइक, जबकि स्ट्राइकिंग एंड पर बल्लेबाज तूफानी बल्लेबाज नागेश सीध और नॉन स्ट्राइकिंग एंड पर जयेश लट. नो बॉल करार दिया है और उसका फायदा उठाया है. हाफ ट्रैकर गेंद थी, बहुत ही बढ़िया ये स्क्वायर कट हमें देखने को मिला. गेंद डीप कवर सीमा रेखा के बाहर 4 रन के लिए. खराब शुरुआत यहाँ पे सिद्धिविनायक द्वारा होती हुई. दो बॉल के ऊपर फ्री हिट भी यहाँ पे मिलता हुआ. उस फ्री हिट का फायदा नहीं उठाते तो वो नागेश सीध कैसे. गेंद फिर से एक बार देखिए, दोनों भी टीमों में कोई कमी नहीं है. दोनों भी टीमों के गेंदबाज देखिए, बल्लेबाज देखिए, क्षेत्ररक्षण करने का उनका हौसला देखिए, उनकी काबिलियत देखिए, तो आपको तकरीबन समांतर नजर आएगी, सेम नजर आएगी. मगर अब आज का दिन किसका है? आज कौन सी टीम कम से कम गलतियां करेगी? आज कौन सी टीम अपना पूरी तरीके से 100% नहीं 110% यहाँ पे एफर्ट लगाएगी, वो मैच यहाँ पे जीत सकती है. एक गलती तो यहाँ पे हो चुकी है, उस गलती का खामियाजा भी भुगतना पड़ा. मात्र एक गेंद के ऊपर 11 रन खर्च किए हैं अभी ने. जी हाँ, इस मरतबा फिर से एक बार देखिए मनोवैज्ञानिक दबाव साफ झलकता हुआ. बल्लेबाज नागेश सीध से गेंद को दूर रखने की कोशिश की अबू ने, मगर ऑप्शन के बहुत ज़्यादा बाहर भटकते हुए नजर आए और इसी वजह से अंपायर जी ने उसे वाइड करार दिया. 1 रन अतिरिक्त यहाँ पे मिलता हुआ 12 रन स्कोर कार्ड पर. ओहो, यहाँ पे फंसा दिया. देखिए, खुशी का ठिकाना नहीं है और ये खुशी सिर्फ और सिर्फ एक गेंदबाज ही महसूस करता है और बहुत बड़ा सुकून यहाँ पे हासिल हुआ है. नागेश सीध बैक टू द पैवेलियन. आपके स्क्रीन पर अबू के जज्बात देख सकते हैं, उनकी बॉडी लैंग्वेज देख सकते हैं. दोस्तों, ये गेंदबाज जो होते हैं ना, सही मायनों में उनकी मैं बहुत इज्जत करता हूँ, बहुत रिस्पेक्ट करता हूँ, क्योंकि उनके लिए किसी भी तरह का यानी आप देख सकते हैं किसी भी सिचुएशन में, किसी भी मैदान पर उनके लिए कुछ नहीं होता है. क्योंकि अगर थोड़ी सी भी आगे चले जाते हैं लाइन से तो नो बॉल करार दिए जाएंगे. अगर स्ट्राइकिंग एंड पर अगर उस लाइन से भी आप फंसते हो तो वाइड करार दिए जाओगे. अगर सर के ऊपर से गेंद है तो भी वाइड और बीमर है तो भी नो बॉल. तो करे तो क्या करे, तो उनमें बहुत ही सीमित इसमें उनको गेंदबाजी करनी पड़ती है. और इसी वजह से जब उन्होंने जो अपने दिमाग में सजाया होता है, जो प्लान किया होता है, उसके ऊपर गेंद पड़ती है और बल्लेबाज उसमें उस ट्रैप में फंस जाते हैं तो खुशी का उनका ठिकाना नहीं होता. और इसीलिए दोस्तों, क्रिकेट जो नहीं खेलते हैं ना, वो सुकून का ये जो उनको सुकून मिलता है, जो उनको शांति मिलती है, जो समाधान मिलता है, उसका बिल्कुल एहसास नहीं होगा. सिर्फ एक गेंदबाज ही उसे महसूस कर सकता है. बहुत ही बढ़िया ये गेंद थी.
इस बीच फिर से एक बार शानदार गेंदबाजी, कमाल की वापसी यहाँ पे अबू की। अबू फाइटर है, उसमें कोई शक नहीं है। अबू का एटीट्यूड, अबू का जज्बा हमेशा नजर आता है। हालांकि उन्होंने 13 रन खर्च किए हैं 3 गेंदों में, मगर एक सफलता जो कि बहुत ही मौल्यवान उनकी टीम के लिहाज से और उनकी बल्लेबाजी करने वाली टीम के लिहाज से भी, क्योंकि इसी खिलाड़ी ने उत्कृष्ट बल्लेबाजी करते हुए चैंपियन ट्रॉफी में अपने नाम के झंडे गाड़ दिए थे। हाँ, यहाँ पे नजाकत दिखाते हुए, संयम बरतते हुए, मगर इस मर्तबा श्रेयस थोड़े से चकमा खा गए। बहुत ही बढ़िया फील्डिंग, शानदार थ्रो, उसके बावजूद उसे गैदर नहीं कर पाए और इसी वजह से जो रन नहीं था वो रन यहाँ पे उन्होंने खर्च किया है। बहुत ही बढ़िया गेंद थी, उस गेंद को बैकफुट पर अंतिम क्षणों तक देखते रहे और उसे हल्के से स्लाइस किया था और गली की दिशा में बहुत ही बढ़िया भी फील्डिंग भी देखने को मिली थी। 14 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। पहला ओवर प्रगति पर, अबू फिर से एक बार राइट आर्म ओवर द विकेट। जी हाँ, इस मतलब स्लोवर वन गेंद, मगर 2 खिलाड़ियों के बीच में से निकाल दिया है उसे। गेंद स्वीपर कवर, सीमा रेखा के बाहर, धीरे धीरे 4 रन के लिए जाती हुई। अबू ने 1 विकेट ज़रूर हासिल किया है, मगर बहुत सारे रन खर्च किए हैं। यही एक चिंता का विषय मैं कहूँगा सिद्धिविनायक के लिए। आहा, ओहो हो, अच्छी गेंद होने के बावजूद यहाँ पे बल्लेबाज की तकदीर और किस्मत का सहारा मिलता हुआ गेंद डीप थर्ड मैन सीमा रेखा के बाहर गोली की रफ्तार से निकल गई। फिर से एक बार बैक टू बैक चौका। ओवर की समाप्ति हो चुकी है। 22 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं 1 विकेट के नुकसान पर। बहुत ही महंगा और बहुत ही खर्चीला ओवर, मगर कुछ अभिषेक अर्थात अबू ने गलतियां की, कुछ फील्डिंग में गलतियां हमें देखने को मिली और इसी का कारण यहाँ पे ये नज़र आता हुआ कि 22 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। स्ट्राइकिंग इन पर बल्लेबाज समित्र जयश्लट। जी हाँ, इस मतलब अच्छी गेंद, बहुत ही बढ़िया तरीके से डिलीवर किया था हमेशा की तरह प्रशांत ने। प्रशांत की गेंदबाजी की वही खासियत है, तेज तर्रार गेंदें होती है, फुलर लेन करते हैं, परफेक्ट यॉर्कर करने की कोशिश करते हैं, ऑफ स्टंप के बाहर खिलाने का प्रयास होता है और पहली गेंद पर यही नज़र आया। जयेश लट के पास कुछ ज़्यादा करने के लिए नहीं था, उन्होंने मात्र गेंद को ढीले हाथों से ढकेला था और 1 रन मुकम्मल करते हुए अपने साथी बल्लेबाज को खेलने का मौका दिया है। बाएं हाथ के बल्लेबाज समित्र म्हात्रे, अलीबाग चैंपियन ट्रॉफी में इस बल्लेबाज ने बहुत ही बढ़िया बल्लेबाजी की थी। इस मर्तबा उल्टे हाथ से स्विच हिट लगाने का प्रयास कामयाब होता हुआ, गेंद फिर से एक बार डीप फाइन लेग सीमा रेखा के बाहर, सीमा रेखा को लांघती हुई 4 रन के लिए। और इस प्रतियोगिता के ऐसे पहले बल्लेबाज बन चुके हैं जिन्होंने लगातार बैक टू बैक 3 चौके लगाए हैं। जी हाँ, इसमें तो अच्छी गेंद देखिए, अपने फुटवर्क का इस्तेमाल किया, अगले कदम को पीछे की तरफ थोड़ा सा ढकेलते हुए, क्रीज की गहराई का इस्तेमाल करते हुए उस गेंद को बैकफुट पर जाकर फुल टॉस बनाकर ढीले हाथों से खेला था। अच्छा स्ट्रोक, मगर सीधा फील्डर के हाथों में खेल गए थे, रन लेने की कोई गुंजाइश नहीं। फिर से एक बार यहाँ पे उल्टे हाथ से कारगर ये शॉट, फिर से एक बार दे जाएगा पूरे 4 रन, जबरदस्त चौका।
जी हाँ, ये भी हुनर के ऊपर महारत हासिल की है समित्रा महात्रे ने, क्योंकि इस तरह के शॉट आपको आने बेहद ज़रूरी है और उसके लिए नेट में प्रैक्टिस करना भी ज़रूरी है, क्योंकि रोहित शर्मा को पूरे करियर में हमने इस तरह के उल्टे सुलटे शॉट खेलते हुए नहीं देखे, मगर अफगानिस्तान के सामने जो उन्होंने बहुत ही बढ़िया पारी खेली थी, वहाँ पे उन्होंने रिवर्स स्वीप का बहुत इस्तेमाल किया और कुछ बड़े स्ट्रोक भी लगाए इस मरतबा लेग स्टंप के बाहर भटके। वाइड का इशारा अंपायर जी का। 32 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। रोहित शर्मा जैसे बल्लेबाज को स्विच हिट खेलते हुए देखना बहुत ही अलग अंदाज था और बहुत ही अलग अनुभव था, मगर अब क्रिकेट अब इस ऊंचाई पर पहुंचा है कि आपके पास अलग अलग हुनर होना बेहद ज़रूरी है, अलग अलग शॉट आपके पास तैयार होना बेहद ज़रूरी है, क्योंकि गेंदबाज भी आपका अभ्यास करते हैं, अध्ययन करते हैं और उसके मुताबिक अपनी बल्लेबाजी में परिवर्तन करना और गेंदबाजों के ऊपर हावी होने के लिए, उनके ऊपर डोमिनेट करने के लिए आपके पास उनसे ज़्यादा सोचने की ताकत और उसे एग्जीक्यूशन करने का जो एक मादा होना चाहिए, वो बेहद ज़रूरी है। इसमें तब फुल टॉस, ये तो लॉलीपॉप, जी हाँ, बहुत हाइट वाले हैं श्रेयस, ऊंची छलांग भी लगाई थी मगर उनके हाथों के ऊपर से ये गेंद निकल गई आउट ऑफ द पार्क। देखिए यहाँ पे प्रशांत मात्रे के ऊपर उन्होंने प्रहार नहीं किया, उनके मस्तिष्क पर, उनके सोच पर यहाँ पे वार किया है समित्र मात्रे ने। देखिए उन्होंने किस तरह से उनको परेशान किया, पहले 2-3 गेंदों के ऊपर उल्टे हाथ से बहुत ही बढ़िया स्ट्रोक उन्होंने एग्जीक्यूट किए और लगातार 2 चौके हासिल किए। उसके बाद गेंदबाज प्रशांत भी सोचने लगे कि करे तो क्या करे, इस बल्लेबाज को किस तरह से रोका जाए, और इसी विवंचना में अपने लाइन एंड लेन को भूले और फुल टॉस गेंद करने की गलती उनसे हुई। इनफैक्ट मैं ये कहूंगा कि बल्लेबाज को पूरी तरीके से श्रेय चला जाता है, मजबूरन उनको गलती करने पर मजबूर कर दिया था और फुल टॉस का फायदा तो उठाना ही था। समित्र मात्रे पहुंचे हैं 23 पर। जी हाँ, ये देखिए, ये तो कलात्मक स्लाइस किया है, लाजवाब, जबरदस्त, ऑस्टनिशिंग, और ये प्योर क्रिकेटिंग स्ट्रोक देके जाएगा पूरे 4 रन। पर आपने देखा होगा किस तरह से आपने आपको जगह दी, रूम बनाया और उस गेंद को स्लाइस कर दिया था। कमाल का ये स्ट्रोक, इस तरह से शॉट हमें अंतर्राष्ट्रीय क्रिकेट में बहुत मरतबा देखने को मिलते हैं। इनफैक्ट टेस्ट क्रिकेट में भी इस तरह के शॉट खेले जाते हैं और उस इलाके से, उस रीजन से बहुत सारे रन चुराए जाते हैं। आहा, इस मरतबा आगे खेले या पीछे खेले, इसी विवंचना में थे, द्विधा मनस्थिति में डाल दिया था अबू ने, और इसी वजह से देखिए आपने आप से भी नाराज होंगे, क्योंकि अंतिम क्षणों पर अपने बल्ले का फेस खोलने की कोशिश की, छेड़खानी करने का प्रयास था, मगर गेंद और बल्ले की कोई मुलाकात नहीं। गेंद बिंदी उनके सामने से निकल गई, नाक के नीचे से निकल गई। आहा, इस मरतबा गलती की है अबू ने और दंडित किया है। सीधे बल्ले से बॉलर के ऊपर से तीर की तरह सीधा ये छक्का। बहुत ही बढ़िया बल्लेबाजी कर रहे हैं जयेश भी और उनके साथी बल्लेबाज समित्र भी। इस मरतबा फिर से एक बार ओवर पिच गेंद थी, श्रेयस की शानदार कलात्मक यहाँ पे फील्डिंग का नजारा, वेरी वेल डन श्रेयस। यहाँ पे श्रेयस का प्रेजेंस ऑफ माइंड दिखाई दिया, गेंद कहाँ पर टप्पा खाएगी और कितनी उछलेगी इसका अंदाजा लेते हुए उन्होंने पहले ही जंप कर दिया था, और ये जंप उनका बहुत जरूरी था उसी वक्त को आना, वरना ये गेंद उनके शरीर के ऊपर से निकल जाती थी। कमाल की फील्डिंग, इस तरह का एफर्ट जब होता है तो आपको 1 ही रन मिलेगा, वरना 4 रन भी यहाँ पे मिल सकते थे। 3 रन सेव किए हैं श्रेयस ने। जी नहीं, इस मरतबा जी हाँ, अंपायर जी नाराज है। अंपायर जी ने देखा, परखा, अभ्यास किया, उसके बाद उन्होंने अपने बाजुओं को खोला है
वाइड करार दिया है। वाइड के रूप में एक अतिरिक्त रन, 50 का आंकड़ा यहाँ पे छूते हुए 50 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। तीसरा ओवर यहाँ पे प्रगति पर है। 6 ओवर का ये मुकाबला और कमाल की मजबूत स्थिति में यहाँ पे नजर आ रही है माओ 11 एकवीरा थर्ड। बहुत ही जबरदस्त बल्लेबाजी हो चुकी है। ये देखिए ऑफ स्टंप के बाहर की गेंद को लपेटा था राजा, आपने ये क्या किया, जीवन दान भी दिया और 6 रन भी सौगात में दे दिए हैं। इस प्रतियोगिता में छूटने वाला ये 25वां कैच राजा से बहुत बड़ी गलती हुई है। इस गलती का खामियाजा कितना भुगतना पड़ेगा और ये तो आने वाला समय बताएगा, मगर समित्र मात्र जैसे बल्लेबाज को जीवन दान भी मिला है और 6 रन भी मिले हैं। सोने पे सुहागा माओ 11 एकवीरा थर्ड के लिए। हालांकि दरम्यान आपण पाहिलं ना तर जो षटकार लगावला गेला त्या षटकारावरती रसिक मायबा प्रेक्षकांकडून कॅच पकडली गेली तर त्या कॅचला 500 रुपयांचं कॅश प्राइज असणार आहे। कॅच पकडणारा खेळाडू आदिल कुरेशीने कॅच पकडले, त्यामुळे त्याला एक 500 रुपयांचं कॅश प्राइज नक्कीच मिळणार आहे। मग ते कोणाच्या अकाउंटमध्ये द्यायचे, संघ मालकाच्या की खेळाडूच्या हे संघाने ठरवावं। ओवर टू कमेंट्री बॉक्स। और आकाश आदिल का नाम नोट करें, क्योंकि अगर उन्होंने ज़्यादा आईवा कैच पकड़ने में कामयाब हुए यानी 9, 10 और सबसे ज़्यादा अगर उनके खाते में कैच होते हैं यानी आईवा कैच, तो उन्हें टीवी भी मिल सकती है। आदिल के साथ उनके घर वाले भी खुश होंगे। दरम्यान नाणेफेकीसाठी या ठिकाणी पुकारलं जाईल। एका बाजूला असणार आहे अमृतदादा स्पोर्ट्स सासवणे संघ, तर दुसऱ्या बाजूला कुमारी निवी कुमार प्रणित गावण पुरस्कृत कुरुळ संघ। चला दोन्ही संघांचे कर्णधार आपण उपलब्ध व्हायचं आहे। इसके पहले मनीष मात्रे ने भी एक आईवा कैच लबक लिया है और ये दूसरा नाम प्रेक्षक के रूप में आदिल का। जी हाँ, इसमें दबा फुल टॉस गेंद, फुल टॉस के ऊपर उस गेंद को मात्र मोड़ दिया था, मगर डीप में फील्डर तैनात थे। बहुत ही बढ़िया फील्डिंग, एक ही रन यहाँ पे मिलेगा और इसे 1 रन के साथ रनों की संख्या हो चुकी है 58 रन, 58 for loss of 1 wicket। आकाश, चौथा ओवर यहाँ पे प्रगति पर है। बहुत ही जबरदस्त स्थिति में, मजबूत स्थिति में यहाँ पे नजर आ रही है माओ 11 एकवीरा थर्ड। जी हाँ, इस पर दबा हवा में उछाल कर खेला है उसे, क्या कैच हो सकता है? जी नहीं, किसी भी फील्डर के लिए कोई मौका नहीं है। फिर से एक बार आसमान दिखाया है, स्टेडियम के बाहर फेंक दिया है इस गेंद को 6 रन के लिए। आकाश हमसे जुड़े हैं। कमालीचा फटका, जयेश लट आपल्या फॉर्म मध्ये, आपल्या टेम्परामेंट मध्ये गोलंदाजाला दाखवला जाईल आसमान, चेंडू जाईल सीमारेषा पार, षटकार। सध्या भारतातील महत्त्वपूर्ण घटनांपैकी एक अयोध्या तेथील राम मंदिर। दरम्यान मैदानावरती गोलंदाजाने प्रयत्न जरूर केले होते कॅच पकडावं। अजिंक्य ठोंबरे स्वतः चेंडूवरती येत होता, आपला फॉलो थ्रू एक्सटेंड केला गेला होता, मात्र जीवनदान मिळते। आज मी खऱ्या अर्थानं कौतुक करेन जयेश लटचं, कारण ज्या पद्धतीने फटकेबाजी केली आहे, पहिल्या मॅचमध्ये त्याला यश मिळालं नव्हतं, मात्र संघ कर्णधार, संघ व्यवस्थापक आणि त्यावरती दाखवलेला विश्वास आणि अगदी त्याच वेळेला ती इक्वेशन सफल ठरतोय। धावफलक आपण पाहिलं 71च्या घरामध्ये जाऊन पोहोचलोय। सन्मित्र मात्र 11 चेंडूंवरती 31 धावसंख्येवरती खेळतोय, कमालीचा खेळ। आहा, यावेळेला जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न, कौतुक करावं लागेल गोलंदाजाचं। फिंगर टिप्स वरती चेंडूला फिरवला आणि तदनंतर मात्र इथून एकेरी धाव सुद्धा पाहायला मिळते।
चौथं षटक मैदानावरती प्रगती पथावरती 6 षटकांची मॅच धावफलकावरती भलं मोठं डोंगर 72 धावा धावफलकावरती लागलेल्या आपण पाहतोय. जयेश लट या वेळेला मैदानावरती आहा हा हा ना लाईन वरती कंट्रोल ना लेंथ वरती नियंत्रण. हे होतं फलंदाजाला आमंत्रण ज्याचं दोन्ही हातांनी स्वीकार केलाय. ना दसरा ना दिवाळी फुलटॉसचा षटकार. चेंडूंची वाट पाहायची असते, काही चेंडूंची वाट लावायची असते. जयेश लट आपल्या तुफानी फॉर्म मध्ये 10 चेंडूंमध्ये 32 धावा केल्यात. 4 षटकांमध्ये 78 धावा झाल्यात. एक फलंदाज बाद झालाय. नाणेफेकीचा कौल सिद्धिविनायक झिराड संघाने जिंकलं. प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलं. या आधीच्या मॅचमध्ये सुद्धा त्यांनी क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं. मात्र यावेळेला प्रतिस्पर्धी संघ कोण आहे तर माऊ 11 एक थळ संघ या ठिकाणी आहे. आणि ज्या वेळेला माऊ 11 एकविरा थळ संघ असेल ना त्या वेळेला प्रतिस्पर्धी संघाला जगदोजहद प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे. काय जबरदस्त प्लेइंग 11 आहे ज्यांचा संघ एक चांगली गोलंदाजी म्हणून ओळखला जातो ना. मग अशा वेळेला जयेश लट सारखे फलंदाज येतात आणि मैदान गाजवतात. सन्मित्र मात्रे सारखे अनुभवी खेळाडू मैदान गाजवतात. त्या वेळेला एक संघ म्हणून एक संघ मालक म्हणून निखिल पवार सुद्धा आज प्रमाणाबाहेर खुश असतील. गोलू या नावाने प्रचलित प्रसिद्ध असणारं हे व्यक्तिमत्व महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये एकविरा थळ आणि महाराष्ट्रातील अगदी त्याच वेळेला अलिबागमधील बरेचसे संघांना ते सपोर्ट करत असतात आणि त्यांची एंट्री नेहमीच पाहायला मिळते. षटक क्रमांक 5 गोलंदाजीच्या मोर्चावरती अर्थातच एक महत्त्वपूर्ण आणि अनुभवी गोलंदाज प्रशांत म्हात्रे गोलंदाजीच्या मोर्चावरती आपण पाहतोय. ज्या प्रशांत म्हात्रेंच्या पहिल्या षटकामध्ये तब्बल 16 धावा खर्च केल्या होत्या जिथे त्यांना एकही विकेट संपादन करता आली नाही. त्याच प्रशांत म्हात्रेंना आता मात्र 5वं षटक देण्याची जबाबदारी दिली गेली आहे. कॉमेंटेटर्स बॉक्स एंड कडून ही गोलंदाजी होईल जिथे डावखुरा फलंदाज सन्मित्र म्हात्रे स्ट्राईक एंड वरती आपण पाहतोय. इथून प्रोजेक्टेड स्कोर काय सांगतोय तर जवळजवळ 117 धावा होऊ शकतात जर याच रन रेटने धावफलक पुढे गेला तर. लास्ट विकेट नागेश शीतची गेली होती ज्याने 3 चेंडूंवरती 10 धावा केल्या होत्या. आहा यावेळेचा कमालीचा चेंडू एलबीडब्ल्यूचं जोरदार अपील झालं. मात्र चेंडू बॅटवरती आढळला की काय असंच काहीसं वाटू लागलं आणि तदनंतर मात्र डॉट चेंडू आपण पाहतोय. क्लिअर कट बॅटची एज होती आणि तरी सुद्धा पंचांवरती मनोवैज्ञानिक दबाव प्रस्थापित करण्याचा प्रयत्न. हे अशा पद्धतीचं क्रिकेट आपण ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघापासून पाहिलंय. अशा पद्धतीची स्लेजिंग होत आली आहे. यावेळेचा चेंडू लेग स्टंपच्या पूर्णपणे बाहेर. पंचांनी कवायत पद्धतीने हवेत हात समांतर फैलावले. चेंडू वाईड असल्याची घोषणा केली आणि अतिरिक्त स्वरूपातील धाव फलकावरती आपण पाहतोय 79 धावा फलकावरती लागलेत. डावखुरा फलंदाज स्ट्राईक एंड वरती असला ना की पुन्हा एकदा त्याची नजाकत त्याची कलात्मक रचनात्मक फटका मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. बघा काही रेकॉर्ड ना तुटण्यासाठीच बनलेले असतात. कालच्या दिवसामध्ये 81 धावा हायेस्ट स्कोर होता. आता मात्र या षटकारानंतर धावफलक 85च्या घरामध्ये जाऊन पोहोचलाय. कमालीचा खेळ मैदानावरती. माऊ 11 एकविरा थळ संघ आज रेकॉर्ड ब्रेक कामगिरी करणार की काय किंबहुना त्या दिशेने त्यांची घोडदौड वाटचाल पुढे चालताना आपण पाहतोय. या आधीच्या मॅचमध्ये नागेश शीत चालला. या मॅचमध्ये सन्मित्र म्हात्रे आणि जयेश लट ही जोडी मैदानावरती कमालीची खेळी करताना आपल्याला पाहायला मिळते. 14 चेंडूंमध्ये 38 धावसंख्येवरती वैयक्तिक खेळ या ठिकाणी साजरा केला जातोय. जबाबदारी पूर्ण खेळी केली जाते. अर्धशतकापासून केवळ 12 धावांपासून वंचित आणि अगदी त्याच वेळेला जयेश लट 10 चेंडूंमध्ये 32 धावा. टेनिस क्रिकेट विश्वामध्ये यासिन सर एका मॅचमध्ये 2 फलंदाजांचे अर्धशतक फार कमी पाहायला मिळतात. मग ती परिस्थिती मैदानावरती आज उद्भवणार का जिथे ऐतिहासिक मैदान अर्थातच आपण जर पाहिलं ना तर पद्मश्री नानासाहेब करमरकर क्रीडांगण सासवणे. यावेळेला कव्हरच्या दिशेने गॅपमध्ये फटका. क्षेत्ररक्षक अभिषेक हे तो मुमकिन है आणि तेच चित्र मैदानावरती जबाबदारीने कॅल्क्युलेटिव्ह रिस्क कॅच फलंदाज बाद.
सर्व काही चांगलं चालतंय असं वाटत असताना दुधात माशी पडावं ना असं काहीसं मैदानावरती घडलं गेलं. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत मित्रांनो. 15 चेंडूंमध्ये 38 धावा. सन्मित्र मात्रे आपल्या फॉर्म आपल्या टेम्परामेंटवरती दिमाखात आपली इनिंग साजरी करून जाताना आपण पाहतोय. नवीन फलंदाज मैदानावरती मिस्टर कन्सिस्टंट अर्थातच आदिल कुरेशी मैदानावरती आपण पाहतोय, ज्याने या मॅचमध्ये कॅच पकडली आहे ॲज अ प्रेक्षक, ज्याच्या खात्यामध्ये 500 रुपये जमा झालेत आणि आता फलंदाज म्हणून मैदानाच्या आत. ओके, आयोजकांकडून एक या ठिकाणी निर्णय जरूर आलाय. 25 मिनिटांमध्ये 5 षटकं समाप्त झाली पाहिजे होती, मात्र ती समाप्त झालेली नाही आहेत. त्यामुळे शेवटच्या षटकामध्ये एक क्षेत्ररक्षक आपला 30 यार्डच्या घेऱ्यामध्ये असेल. मैदानावरती चेंडू हवेत आहे. कॅच पकडली गेली. सेकंड अटेम्प्ट, थर्ड अटेम्प्ट, फायनली कॅच पकडली. मॅच मध्ये कमबॅक फलंदाज बाद. बघा, विदाऊट सेल्फ डिसिप्लिन ना काहीच शक्य नाहीये. मैदानावरती आपण पाहिलं, फलंदाज जरी बाद झाला असेल ना तरी सुद्धा नियम सगळ्यांसाठी सारखे आहेत आणि म्हणूनच का होईना 25 मिनिटांमध्ये 5 षटकं आपली झाली नाहीत तर मात्र क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला दंडित केलं जातं. येस, शेवटच्या षटकामध्ये क्षेत्ररक्षक एक 30 यार्डच्या घेऱ्यामध्ये असेल. तेव्हा स्टॉप केला होता. स्टॉप वॉच योग्य पद्धतीने लावण्यात आलाय, त्यामुळे त्याची आपण काळजी करू नका. आकाश, थोडा वेळ तुम्हाला थांबवतोय. मी नवगाव संघाचे कर्णधार आणि नवखार संघाचे कर्णधारांना विनंती करणार आहे की आपण लवकरात लवकर रिपोर्टिंग करा. रोहित आपली इथे वाट पाहत आहेत. रोहित वाकडे यांच्याशी संपर्क साधायचा आहे. मैदानावरती काय घडलं? ज्या पवन कोंडाजीला वेगवान तेज तर्रार गोलंदाजीसाठी ओळखलं जायचं ना, त्याच्याच बाटमधून तितक्याच दिमागदार पद्धतीने ऑनसाइडच्या दिशेने षटकार. बाहेर कॅच पकडली गेली आहे. ज्यांनी पकडली त्यांनी यावं, आपलं नाव इकडे द्यावं. चांगला खेळ मैदानावरती. पवन कोंडाजी पावलेंमधून सेट होऊन आलाय. आज बॉलर त्याला आपण चांगली कामगिरी करताना पाहिलंय. शुभम म्हात्रे मैदानाच्या बाहेर आयवा कॅच म्हणून या ठिकाणी कॅच पकडली गेली. आवाजचा हा खेळाडू, त्याचं नाव या ठिकाणी नोंदवलं गेलंय. शुभम म्हात्रे, आपल्याला कॅश प्राइज आपण घेऊन जायचं. 500 रुपयांचा कॅश प्राइज आपल्याला आहे. सीमारेषेच्या बाहेर आपण कॅच पकडले. बघा यासिन सर, या स्पर्धेला प्रेक्षक म्हणून तुम्ही जरी आलात ना तर तुम्हाला रोजगार उपलब्ध होऊ शकेल. हरकत नाहीये वळत मैदानावरती. आहा, यावेळेला शॉर्ट पिच प्रकारचा चेंडू. ना दसरा आहे ना दिवाळी आहे, मात्र बोनस दिलं गेलं आणि मैदानाच्या बाहेर षटकार. थळकर ना इतिहास किंबहुना त्यांचा रेकॉर्ड मोडायला आलेत. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर एका मॅचमध्ये सर्वाधिक षटकार वायशेत संघाने 9 मारले, धोकोडी संघाने 9 मारले. आता मात्र मैदानावरती 10वा षटकार आलाय. सांघिक धावसंख्या आपण पाहिली 97.
वळूयात मैदानावरती, जिथे आपण पाहतोय गोलंदाजीच्या मोर्चावरती अर्थात श्रेयस थळे आल्या पहिल्या चेंडूवरती त्याला आसमान दाखवलं गेलंय. श्रेयस थळे म्हटलं की एक उन्मोकचंद नवेदित खेळाडू जरूर आहे, त्याच्याकडे अपेक्षा असतील. शॉर्ट पिच चेंडू आहे, बॅटची लिडिंग आहे, क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि फलंदाज बाद. असं 4 विकेट्स, 6वं षटक मैदानावरती प्रगती पथावरती आहे. धावफलक इथून मात्र आपण पाहिलं करंट रन रेट 18.19 ची सरासरी पाहायला मिळते. 109 ते 110 धावा होऊ शकतात असं प्रोजेक्टेड स्कोर सांगतंय. जरूर मैदानाच्या आत अजिंक्य म्हात्रे आणखीन एक धडाडीचा अष्टपैलू खेळाडू म्हणून प्रसिद्ध असणारा खेळाडू मैदानाच्या आत आपण पाहतोय. एका बाजूला माऊ 11 एकविरा थळ, दुसऱ्या बाजूला सिद्धिविनायक झिराड संघ. रोमहर्षक आणि रंगत भरा खेळ मैदानाच्या आत. इथून मात्र सिद्धिविनायक झिराड संघाला मॅचमध्ये कमबॅक करायचा असेल ना तर अजिंक्य वैती सारख्या फलंदाजाला संधी मिळणं गरजेचं. अगदी त्याच वेळेला सचिन म्हात्रे, अभिषेक नाईक, अर्पण गुरव यांची फलंदाजी महत्त्वपूर्ण असणार आहे. पुलटॉस प्रकारचा चेंडू, कमालीचं टायमिंग, चेंडूवरती एलिव्हेशन आणि तदनंतर मात्र ताकद नजाकत यांचा परिपूर्ण समेळ. चेंडू सीमारेषा पार, षटकार. निखिल पवार यांनी ना थळ संघाला च्यवनप्रश जास्तच दिले. कमालीचा खेळ मैदानावरती आहे. प्रत्येक चेंडूवरती मोठा फटका. धावफलक आपण पाहिलं 100 ओलाटली आहे. 103 धावा धावफलकावर. LBWचं जोरदार अपील करण्यात आलं. पंचांनी चेंडूची पिचिंग, चेंडूचं इम्पॅक्ट, चेंडू विकेटवरती हिट करतो की नाही हे पाहिलं आणि तदनंतर मात्र फलंदाज बाद. दुसरा लेग बिफोर विकेट आपण पाहतोय. आज आपण जर पाहिलं ना तर माऊ 11 एकविरा थळ संघाने बॅटिंग लाईनअप मध्ये चांगलाच बदलाव करण्यात आलाय. आज त्यांनी काय केलंय तर मात्र आपण पाहतोय ज्या तुषारला या आधीच्या मॅच मध्ये वरती उतरवलेलं त्याच तुषार गरतला आता मात्र लोअर बॅटिंगसाठी बोलवण्यात आलंय. टेल लेंडर बॅट्समन म्हणून आपण पाहतोय 7व्या नंबरसाठी तुषार गरत आपल्याला पाहायला मिळेल, जिथे स्ट्राईक एंडवरती आहे. धावफलक 103 धावसंख्येवरती. 6वं षटक प्रगती पथावरती. 5 फलंदाज गमावले गेलेत. श्रेयस थळेचं करूयात कौतुक. 2 षटकार जरूर आलेत, मात्र त्याने 2 विकेट सुद्धा आपल्या संघाला मिळवून दिलेत. हे विसरून चालणार नाहीये. एक नवोदित खेळाडू म्हणून आपल्याला ही स्पर्धा ऊर्जा देणारी आहे. शॉर्ट पिच प्रकारचा चेंडू, पुन्हा एकदा आग्रही निमंत्रण करून देणारा हा फटका ऑनसाइडच्या दिशेने लॉफ्टेड षटकार. एकशे 9 धावा धावफलकावरती. जबरदस्त कॅमेरा वर्क. टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून या वेळेला मैदानावरती काय घडलं. उंच, उत्कृष्ट, उत्तम, उपयुक्त, ऊर्जावान षटकार. समाप्ती. प्रथम फलंदाजी करत असताना माऊ 11 एकविरा थळ संघाने धावफलकावरती जमा केल्यात तब्बल 115 धावा. 36 चेंडू, 115 धावा. विजयासाठी 116 धावांचं आव्हान. 115 धावा करत असताना षटकार आपण पाहिले तब्बल 13 षटकार आलेत. चौकार आपण जर पाहिले तब्बल 6 चौकार आलेत. 5 चौकार आले गेलेत आणि तदनंतर मात्र एक जबरदस्त खेळ मैदानाच्या आत घडला गेलाय. प्रतिस्पर्धी सिद्धिविनायक झिराड संघावरती डॉमिनेटिंग खेळी आज मात्र माऊ 11 एकविरा थळ संघाने करून दाखवलाय.
निखिल पवार खऱ्या अर्थाने आज खुश असतील, कारण त्यांनी या संघावरती विश्वास दाखवला. अलिबाग रायगड पंचक्रोशीमध्ये खऱ्या अर्थानं आपण जर पाहिला तर या संघावरती ते विश्वास ठेवत पेंटसारख्या ठिकाणी, रोह्यासारख्या ठिकाणी या संघाला घेऊन जातात आणि हा संघ सुद्धा त्यांच्या हाकेला धावणारा आपल्याला पाहायला मिळतोय. एक जबरदस्त खेळ मैदानावरती या ठिकाणी आपण पाहतोय. धन्यवाद आकाश. सन्माननीय अमृतदादा आणि दर्शन सेठ वाकडे यांच्या वतीने आयोजित या स्पर्धेमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. आपण आहोत अलिबागमध्ये सासवणे गावामध्ये आणि एक ऐतिहासिक मैदान, जगविख्यात शिल्पकार करमरकर साहेबांच्या नावानं या मैदानाला ओळखलं जातं. त्या करमरकर मैदानावरती आपण आहोत आणि यानंतर या स्पर्धेमध्ये एक आणखीन मोठा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. निर्वी प्रणित गावण पुरस्कृत VCN कुरुळ विपक्ष अमृतदादा पुरस्कृत सासवणे. अंश अश्लेषा चषकाचा हा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातील एक महत्त्वपूर्ण सामना आणि सन्माननीय पाहुण्यांच्या शुभ हस्ते, सन्माननीय विराजभाई वाकडे यांच्या शुभ हस्ते आपण इथे टॉस करणार आहोत. सर आपण सन्माननीय विराजभाई वाकडे यांच्या शुभ हस्ते इथे टॉस केला जाणार आहे. टेरिस कॉल अँड इट इज स्टेल. तर अमृतदादा पुरस्कृत सासवणे संघाच्या बाजूने नाणेफेकीचा इथे कॉल लागलेला आहे आणि त्यांचे संघनायक राजेश यांना फक्त एकच प्रश्न असेल. सर राजेश, आपला निर्णय का असेल? फिल्डिंग करू आम्ही. तर मित्रांनो, त्यांनी फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. आपल्याकडे वेळ थोडासा अपुरा आहे कारण सामना सुरू आहे. दोन्ही संघांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा असतील आणि त्याचप्रमाणे पाहुण्यांचे आभार. आणि आयवा कॅच ज्यांनी ज्यांनी पकडलेला आहे, झेललेला आहे, त्या सर्व मायबाप प्रेक्षकांना माझी विनंती असेल की आपण आपलं पारितोषिक स्वीकारण्यासाठी मुख्य व्यासपीठाकडे यायचं आहे. आयवा कॅच शुभम याने एक आयवा झेल टिपला होता. तर सन्माननीय वाकडे भाईंच्या शुभ हस्ते इथे 500 रुपयांचा कॅश प्राईज देऊन आपण त्यांना सन्मानित करतोय. आणि सर्वात जास्त या स्पर्धेमध्ये आयवा कॅच पकडणाऱ्या क्रिकेट रसिकास एक आकर्षक आणि एक ब्रँडेड टी-शर्ट देऊन आपण सन्मानित करणार आहोत. आणि हे पारितोषिक आपल्याला अंतिम दिवशी पारितोषिक वितरण सोहळ्याला मिळणार आहे. तर जास्तीत जास्त आयवा झेल पकडा आणि TV आपल्या नावावरती करा. आणखीन एक आयवा कॅच पकडणारे प्रेक्षक प्रबोध. मैदानावरती पहिला चेंडूवरती एक पार्लल फ्लॅट सिक्सर. थँक्यू. वळूयात मैदानावरती सुमित पत्रेच्या गोलंदाजीवरती. हल्ला बोल जशास तसं काट्यानं काटा काढतायत. सरळ बॅटने ऑनसाइडच्या दिशेने मिड ऑन क्षेत्ररक्षक तैनात, कोणतेही चुकी नाही. 2 चेंडू झालेत, 6 धावा धावफलकावरती. कॉमेंट्री बॉक्समध्ये करूयात बदलाव. रायगडचा एक बुलंद आवाज यासिन जिमर्जंट यांचा आवाज ऐकूयात. ओव्हर टू यासिन सर. धन्यवाद आकाश. चलिए दोस्तों, मैदान पर चलते हैं जहां पे पहला ओवर लेके आए हैं हमेशा की तरह सुमेध पत्रे. जी हां, इस मरतबा लोअर फुल टॉस गेंद बनाकर उस गेंद को स्लैश किया था. बहुत ही बढ़िया ये कवर ड्राइव हमें देखने को मिला. गेंद डीप कवर सीमा रेखा के बाहर 4 रन के लिए. प्रतियोगिता का हाईएस्ट स्कोर उच्चांक यहां पे देखने को मिल रहा है. 116 रनों की ज़रूरत, 6 ओवर का यहां पे मुकाबला. मगर बल्लेबाजी करने वाली टीम ने भी यहां पे शायद सोचा है कि हम भी इस मैच को जीत सकते हैं, क्योंकि उसी अंदाज के साथ शुरुआत हो चुकी है. अर्पण गुरव और सचिन म्हात्रे सलामी बल्लेबाज के रूप में. सिद्धिविनायक चिराड की जानिब से सचिन ने 3 गेंदों का सामना किया है. 1 चौका और 1 छक्के के सहायता से
10 रन पर खेल रहे हैं और बहुत ही बढ़िया आगाज उनको देखने को मिला हमें, क्योंकि पहली गेंद पर छक्के से स्वागत किया था गेंदबाज सुमेध पत्रे का। सुमेध राइट आर्म ओवर द विकेट फिर से एक बार। जी हाँ, इस मरतबा सीधे बल्ले से किसी भी फील्डर के लिए कोई मौका नहीं, बॉलर के सर के ऊपर से तीर की तरह सीधा और एक छक्का इसी ओवर में। ये चित्र, ये दृश्य हमें बहुत कम देखने को मिलता है, मगर आज हम ये देख रहे हैं कि सुमेध पत्रे को मार पड़ रही है। एक ही ओवर में 2 छक्के और एक चौका, कुल मिला के 16 रन सुमेध ने अब तक 5 गेंदों में खर्च किए हैं। आज सचिन मात्रे कुछ अलग सोच के आए हैं। ये अलग सोचना ही आपको विजय दे सकती है। जी हाँ, बहुत ही बढ़िया स्ट्रोक है, मगर इस मरतबा थोड़े से बदनसीब रहेंगे, क्योंकि मिड ऑन में बहुत ही बढ़िया फील्डिंग और इसी वजह से अपने पैरों को खींचना पड़ा, ब्रेक लगाना पड़ा। 16 रन पहले ओवर में, हालांकि ये काफ़ी नहीं होगा। हर ओवर में तकरीबन आपको 19 या 20 रन बनाने होंगे, तब जाके रनों की संख्या को आप चेस कर सकते हो और इस मैच को जीत सकते हो। इस मैच को अगर आप जीतोगे तो दोस्तों इतिहास में आपको याद किया जाएगा, और यही सोचकर और इसी सोच के साथ अगर आगे बढ़ोगे तो ये मैच जीता जा सकता है। देखिए 359 रनों की ज़रूरत थी और सामने टीम थी ऑस्ट्रेलिया, भारत बनाम ऑस्ट्रेलिया। आप सभी ने वो मैच देखा होगा। पहली मर्तबा 358 रन बनाकर 359 रनों का टारगेट रखा था ऑस्ट्रेलियन टीम ने, मगर भारतीय टीम ने बिल्कुल यहाँ पे आत्मविश्वास नहीं गंवाया और ये मैच हम जीत सकते हैं और इतिहास रचना है। इसी बॉडी लैंग्वेज से वो मैदान पे उतरे और वो मैच तकरीबन 47 ओवर में ही जीता था। तो यहाँ पे भी कुछ भी हो सकता है। बहुत जोरदार प्रहार तो है, मगर ऊंचाई ज़्यादा, लंबाई कम और मिड विकेट में एक आसान सा कैच। हालांकि सूरज की किरणें उन्हें डिस्टर्ब करती हुई दिखाई दी, उसके बावजूद बहुत ही बढ़िया कैच। इस अर्पण गुरव ने लास्ट मैच में बहुत ही बढ़िया बल्लेबाजी की। यहाँ पे पहले गेंद से बड़े स्ट्रोक खेलने हैं, इसी सोच के साथ और इसी इरादे के साथ वो बल्लेबाजी कर रहे थे, मगर पहली ही गेंद के ऊपर एक बड़ा शॉट लगाने की कोशिश में चूक गए। गेंद बहुत देर तक हवा में थी और शानदार वेल जज कैच मिड विकेट की दिशा में हमें देखने को मिला और इसी वजह से ये पहला झटका लगता हुआ, पहले विकेट का पतन सिद्धिविनायक छिराट को 16 रन पर लगता हुआ। अर्पण गुरव आउट होने के बाद नए बल्लेबाज सचिन का साथ निभाने के लिए अजिंक्य वैते को आज इतिहास के पन्नों पर एक यादगार पारी लिखने का सुनहरा मौका मैं कहूँगा। देखिए, आपने एटीट्यूड में बदलाव कीजिए, आपके सोचने के अंदाज को बदल दीजिए। देखिए, इतिहास भी रचा जाएगा और इतिहास भी बदला जा सकता है। जी हाँ, पहली गेंद से जोरदार प्रहार, बहुत ही बढ़िया स्ट्रोक तो है, मगर डीप कवर में बहुत ही बढ़िया फिर से एक बार फील्डिंग का नज़ारा। मेरे ख्याल से आर्यन खारकर वहाँ पे मौजूद है, दूर से हालांकि नज़र नहीं आ रहे हैं, मगर शायद आर्यन खारकर एक नए खिलाड़ी है, नवेले खिलाड़ी है। हवा में खेलने पर मजबूर कर दिया है और मिड ऑन के फील्डर बहुत ही बढ़िया फिर से एक बार उस गेंद के नीचे आए। आदिल कुरैशी ने अपने बॉडी को बैलेंस करते हुए उस कैच को अपने झोली में कर दिया और ये दूसरा झटका लगता हुआ सिद्धिविनायक छिराट को।
धन्यवाद डीजे मास्टर। एक ही ओवर में पवन कोंडा जी फिर से एक बार विकेट टेकर गेंदबाज यहां पे साबित होते हुए। पवन और- कोंडा जी भी और- पवन कोंडा जी भी एक कम उम्र के खिलाड़ी है, मगर इस खिलाड़ी ने भी अपने नाम का परचम लहराया है। और सिर्फ अलीबाग तहसील में नहीं, पेन तहसील, मानगांव तहसील, सीवरदन और मशला तहसील में भी उन्होंने अपनी पहचान बनाई है। हम यही चाहेंगे कि वो बड़े से बड़े टूर्नामेंट खेलते रहे और अपने अलीबाग का नाम रोशन करें। कमाल की गेंदबाजी की है इस खिलाड़ी ने। देखिए गेंद को किस तरह से कट करते हैं, अपने उंगलियों का जादू दिखाते हुए अपनी उंगलियां किस तरह से गेंद के ऊपर फेरी जाती है, इसका उत्तम उदाहरण पेश किया है। और ये कला है दोस्तों, गेंदबाजी करना आसान बिल्कुल नहीं है। मैं हमेशा कहता हूं कि मैं गेंदबाजों की बहुत ज़्यादा रिस्पेक्ट करता हूं, क्योंकि गेंदबाज जब भी बल्लेबाज गेंदबाज के ऊपर हावी होते हैं तो उसका भी इंसल्ट होता है, उसकी भी इज्जत चली जाती है। और इसी वजह से उनके ऊपर एक मनोवैज्ञानिक दबाव वो भी हो जाता है कि लोग क्या कहेंगे, सबसे बड़ा रोग क्या कहेंगे लोग। जी हाँ, इसमें दबा देखिए फिर से एक बार फ्लिक तो किया है मंथन के बल्ले से, बहुत ही बढ़िया स्ट्रोक, ताकत बिल्कुल नहीं थी मगर परफेक्ट टाइमिंग से खेला हुआ और उसी के साथ गैप में खेला हुआ ये शॉट 2 रन तो दे जाएगा, मगर सिंगल और डबल से यहाँ पे काम नहीं बनेगा। देखते देखते 2 ओवर की समाप्ति हो चुकी है, 20 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। 10 रन के औसत से यहाँ पे रन बन रहे हैं और आपको चाहिए तकरीबन 20 के औसत से। अजिंक्य वैते को कुछ सोचना पड़ेगा। जी हाँ, यहाँ पे आस्किंग रेट अब बढ़ता हुआ, क्योंकि तकरीबन 24 रन के औसत से यहाँ पे रन बनाने होंगे। हालांकि आकाश मैं जानता हूँ कि 24 के औसत से भी रन बन सकते हैं, क्योंकि अजिंक्य वैते में वो ताकत है, वो दमखम है और वो बल्लेबाजी करने का मादा भी है। और मंथन में भी वही क्षमता मैंने देखी है, मगर आज जो उनके पास जो मौका है, क्या मौके को बुनाएंगे और इस मौके का फ़ायदा उठाते हुए एक अलग और हटके बल्लेबाजी करने की सोचते हुए क्या इतिहास रचेंगे, यही सवालिया निशान होगा। मगर इन 2 बल्लेबाजों को सामने फिर से एक बार बेस्ट वर्सेस बेस्ट गेंदबाज को उतारा है। सुमेध पत्रे तीसरे ओवर में आए हैं, राइट आर्म ओवर द विकेट। फुल टॉस गेंद थी मगर इतनी तेज थी कि बल्ला जब तक नीचे आता तब तक मिस टाइम कर गए थे। गेंद बल्ले के किनारे पे लगी और कारपेट के सहारे डीप बैकवर्ड स्क्वायर लेग की दिशा में आर्यन खारकर के हाथों में। पवन कोंडा जी शायद वहां पे है अभी, क्योंकि लास्ट मैच के हीरो देखिए उनकी जर्सी उनकी पहचान बताती हुई। लास्ट मैच में भी उन्होंने 3 विकेट हासिल किए थे। ओह, नो लुक शॉट, बहुत ही बढ़िया स्ट्रोक और पवन कोंडा जी के मस्तक पर दस्तक देती हुई गेंद। मंथन के बल्ले से आता हुआ ये पहला चौका। मंथन पहुंचे 6 पर, 4 गेंदों का सामना किया है उन्होंने। जी हां, इस मरतबा कुछ अलग करने की कोशिश कर रहे थे, अपनी रफ्तार में बदलाव किया था उन्होंने, मगर लाइन से भटके। ऑफ स्टंप के बाहर जाने वाली गेंद, अंपायर जी ने अपने बाजुओं को खोला और वाइड का इशारा किया है। सुमेध पत्रे हालांकि इस मैच में थोड़े से महंगे साबित हुए हैं। 1.2 ओवर में उन्होंने 22 रन खर्च किए हैं, 26 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं 2 विकेटों के नुकसान पर। पहली नज़र में ये मैच शुरू होने के पहले हमें लगा था कि ये मैच बहुत ही बेहतरीन होगा। जी हाँ, इस मरतबा देखिए गेंद ने करवट बदली है, गेंद कहीं और जा रही थी मगर घूमती हुई गेंद कांटा बदलती हुई डीप फाइन लेग सीमा रेखा के बाहर 4 रन के लिए। इसके बाद होने वाला मुकाबला भी बहुत ही बढ़िया मुकाबला हमें देखने को मिलेगा। अमरुद दादा
पुरस्कृत सासवने बनाम निर्वी प्रणीत गावन पुरस्कृत VCN कुरुड। सुमेध पत्रे अपने बॉलिंग मार्क पर, स्ट्राइकिंग एंड पर मंथन नाइक। यॉर्क करने का प्रयास, देखिए अपने ही अंदाज के साथ अजीबो गरीब हरकत यहाँ पे नजर आई मंथन की, मगर उस गेंद को खेला था उन्होंने मिड ऑन की दिशा में 1 रन के लिए। दोनों भी बल्लेबाजों ने शायद उनका आत्मविश्वास यहाँ पे मुझे लुप्त होता हुआ दिखाई दे रहा है। देखिए बिल्कुल कंधे गिराने की ज़रूरत नहीं है, यहाँ पे बस आपको बल्लेबाजी करनी है, अच्छी बल्लेबाजी करनी है। मैच का हश्र क्या होगा, मैच का रिजल्ट क्या आएगा, इसके बारे में सोचना बंद करें। अपने अंदाज के साथ अपनी पहचान बनाए। फिर से एक बार, मगर गेंदबाजी देखिए जिस अंदाज के साथ, जिस क्वालिटी भरी गेंदबाजी हो रही है, उसके सामने बल्लेबाजों का बल्ला खामोश है। उनके पास कोई चारा नहीं है, कोई जवाब नहीं है। बल्लेबाजों को लाजवाब कर दिया है गेंदबाज सुमेध ने। अलीबाग चैंपियन ट्रॉफी के बेस्ट बॉलर के खिताब से जिन्हें नवाजा गया, इस तरह से हर साल मेरे ख्याल से अब उनको पूछना पड़ेगा कि हर साल कितने बेस्ट बॉलर के खिताब आप जीते हो। मेरे ख्याल से 10-12 खिताब तो आसानी के साथ जीतते ही होंगे, क्योंकि हर 15 दिन में या 8 दिन में हम व्हाट्सएप या फेसबुक पर देखते हैं उनकी फ़ोटोग्राफ, बेस्ट बॉलर ऑफ द टूर्नामेंट। जी हाँ, इस बीच हवा में गेंद, प्रकाश हालेकाना के हाथों में खेलने की गलती, और एक बल्लेबाज जाएंगे मैदान से बाहर। और देखिए दोस्तों, ये जो खिलाड़ी तैयार होते हैं, मैं बाद में जिक्र करूंगा, मगर यहाँ पे 3 ओवर की समाप्ति हो चुकी है, 32 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। चलिए फिर से एक बार आपके ही गांव का एक बहुत ही बुलंद आवाज़ और हमारे काबिल दोस्त आकाश के पास हम चलते हैं। धन्यवाद। अभिषेक नाईक नवीन फलंदाज मैदानाच्या आत आले। धन्यवाद यासिन सर। एक महत्त्वपूर्ण मॅच मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते। येणाऱ्या 18 चेंडू आणि विजयासाठी आपण पाहिलं ना, प्रति षटक जवळजवळ 28 ची सरासरी राखावी लागणार आहे। 32 धावा दाफलकावरती लागल्यात अजिंक्य बैती सारख्या फलंदाजाला। आता मात्र शांत ठेवण्यामध्ये यश मिळालंय, ते म्हणजे अर्थातच माऊ 11 एकविरा थळ संघाला। इथून मात्र प्रति षटक 28 ची सरासरी, आणि मग असा असताना पहिला चेंडू शॉर्ट पिच प्रकारचा टाकलाय, अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर ठेवलेला चेंडू अपस्टंपच्या बाहेर पकडला गेला आणि वाईट डिलिव्हरी आली आहे। एक्स्ट्राची धाव धाफलकावरती होईल बदलाव। 33 धावा धाफलकावरती। एक निसर्गरम्य वातावरणामध्ये संडेला फन डे आणि अगदी त्याच वेळेला तितकाच महत्त्वपूर्ण डे म्हणून साजरा केला जातोय। ऑनसाइडच्या दिशेने कॉर्नरच्या दिशेने हा फटका खेळला जाईल। अगदी शांत पद्धतीने ही मॅच चालू आहे। ही मॅच जणू काही आता एकतर्फी होते की काय असं वाटू लागलंय, कारण 3 षटकांमध्ये आपण जे करू शकलेलं नाही आहेत ना, ते उर्वरित 3 षटकांमध्ये अर्थात प्रति षटक 28 ची सरासरी राखणं इथून मात्र कठीण होणार आहे। यावेळेला मात्र बॅटची इनसाइड एज जरूर लागले। चेंडू यष्ट्यांवरती आढळतोय, फलंदाज बाद। अभिषेक नाईक बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज योगेश नाईक मैदानावरती आपण पाहतोय। सिद्धिविनायक झिराड संघ इथून मात्र बॅकफूट वरती जाईल, कारण 34 धावा दाफलकावरती लागले। 4 फलंदाज बाद झालेत आणि तदनंतर मात्र कौतुक करावं तितकं कमी आहे। पवन कोंडाजी, ज्या धाटणीची गोलंदाजी त्याने या मैदानावरती या स्पर्धेमध्ये केली आहे ना, कौतुकास पात्र। ऑनसाइडच्या दिशेने अलॉंग विथ द कार्पेट चेंडू ट्रॅव्हल करतोय। 1 धाव दाफलकावरती अगदी सहज पद्धतीने पूर्ण केली आहे। पवन कोंडाजी असू देत, सुमित पत्रे असू देत, थळ या संघाने चांगले गोलंदाज निर्माण केलेले आपण पाहिलेत। ज्या पद्धतीची कामगिरी खऱ्या अर्थाने त्यांनी केली नाही, ती वाखाडण्याजोगी आपल्याला पाहायला मिळाली आहे। यावेळेला रिव्हर्स स्वीप पद्धतीने, स्विच हिट पद्धतीने फटका खेळला गेलाय।
पॉईंटच्या दिशेने चेंडू जाईल सीमारेषेच्या पलीकडे, मिळतील पूर्ण 4 धावा, चौकार. बघा ही मॅच अशा पद्धतीची आहे ना जिथे चौकाराने काहीच होणार नाहीये, केवळ षटकारांची परिभाषा बोलावी लागेल, कारण 14 चेंडूंमध्ये 77 धावांची आवश्यकता आहे. चेंडू ग्राउंडेड गेला ना की याचा अर्थ काय, तर गोलंदाजाचं नशीब बलवत्तर आहे असं म्हणायचं, कारण त्याची चांगली गोलंदाजीचा हे उत्तर आहे. आणि अगदी त्याच वेळेला फलंदाज कुठेतरी चुकतायत हे पाहायला मिळतंय, कारण सुरुवातीला जी डॉमिनेटिंग फलंदाजी झाली ना माऊ एकविरा थळ संघाकडून, ती खऱ्या अर्थानं कमालीची पाहायला मिळाली. प्रतिस्पर्धी संघाला बॅकफूटवरती ढकललं, मग तो सन्मित्र म्हात्रे असू दे, जयेश लट असू देत, तदनंतर शेवट ज्याने गोड केला अर्थातच अजिंक्य म्हात्रे असू देत, ज्यांनी ज्या पद्धतीची फटकेबाजी केली त्याचमुळे का होईना पहिल्या इनिंगमध्ये जिराड संघाला त्याने बॅकफूटवरती ढकललं, डॉमिनेट केलं. आणि अशा पद्धतीचा खेळ ज्यावेळेला असेल ना त्यावेळेला त्यांची संघबांधणी, टीम मॅनेजमेंट आणि अगदी त्याच वेळेला माइंडसेट बऱ्याच वेळेला मॅटर करतो. कारण मी नेहमी म्हणतो की मैदानावरती जे चालू आहे तेवढंच क्रिकेट नाही आहे, मैदानाच्या बाहेर आखलेल्या स्ट्रॅटेजीज, आपण घेतलेली मेहनत, प्रॅक्टिस, कशा पद्धतीने लाईनअप आणायचा आहे, कोणत्या फलंदाजाला कधी पाठवायचं आहे, ही जी स्ट्रॅटेजी आहे ना याला सुद्धा आता मात्र क्रिकेटमध्ये एक अनंत साधारण महत्त्व प्राप्त झालेलं आपण पाहतोय. गोलंदाजीच्या मोर्चावरती खऱ्या अर्थानं 2022 पासून जो गोलंदाज नावारूपाला आलाय असा आर्यन खारकर गोलंदाजीच्या मोर्चावरती आपण पाहतोय. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करणं, वेगावरती नियंत्रण करणं हे त्याला माहिती आहे. तळ संघाने चांगले गोलंदाजाने निर्माण केलंय, हे चुकून ही बाब सुद्धा तितकीच खरी आहे. मैदानावरती काय घडलं, बॅटची लीडिंग एज जिथे मात्र बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने चेंडू अगदी सहज पद्धतीने ट्रॅव्हल करतोय, जिथे मिळतील 4 धावा, चौकार. वरती 45 धावा, या स्पर्धेतील 75वा चौकार या ठिकाणी आलाय. 11 चेंडूंमध्ये 71 धावांची आवश्यकता. आता मात्र इथून प्रत्येक चेंडूवरती जरी षटकार आला ना तरी सुद्धा मॅच आता मात्र दूर झाली आहे. दिल्ली अब बहुत दूर है असं म्हणावं लागेल. आहा, यावेळेला मैदानावरती काय घडलंय, आशेचं एक किरण पडलाय, कारण चेंडू मात्र आलाय नो बॉल. एव्हरी नो बॉल काउंट. याचा अर्थ काय, तर फ्री हिटसाठीचा हा चेंडू आहे. आर्यन खारकर आपण पाहतो एक चांगला गोलंदाज म्हणून ओळखला जातो. यावेळेला मात्र ओव्हरस्टेपिंगचा हा नो बॉल आपल्या स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळतो. टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून चांगला कॅमेरा कव्हरअप आपल्याला पाहायला मिळणार आहे, चांगलं कव्हरेज आहे. शॉर्ट पिच प्रकारचा चेंडू ऑफस्टम्पच्या बाहेर, वाईट डिलिव्हरी आहे. फ्री हिट कंटिन्यू असेल, कारण धावफलकावरती आपण पाहतो या एका धावेनिशी धावफलक आता मात्र 47 स्कोर बोर्ड. अजूनही फलंदाज योगेश नाईकसाठी हा फ्री हिट असणार आहे. यॉर्कर लेनचा डिलिव्हरी अर्थात ऑफस्टम्पच्या बाहेर जाणीवपूर्वक टाकला गेला. अजिंक्य मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे लॉंग ऑफच्या दिशेने, चांगलं क्षेत्ररक्षण. बघा इथून माहिती होतं आर्यन खारकरला सुद्धा त्याच्याकडनं एखादा नो बॉल पडला तर त्याच्याकडे कमबॅक करण्याची सामर्थ्य आहे, आणि सामर्थ्यवान खेळाडू मैदानावरती मैदान गाजवताना आपण बऱ्याच वेळेला पाहिलंय. आज सासवणेकरांना थळकरांचा हा खेळ खऱ्या अर्थानं चांगल्या पद्धतीचाच पाहायला मिळतोय. आणि याच दरम्यान सन्माननीय प्रदीप कोळी आणि सन्माननीय मनोजजी यांना विनंती असेल की सर आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हावं. सन्माननीय प्रदीपजी आणि मनोजजी यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हावं. धन्यवाद. बघा दुष्काळामध्ये एखादा पावसाचा शिंतोडा पडावा ना तसंच काहीसा षटकार आलाय. बऱ्याच कालावधीनंतर षटकार आलाय. धावफलक 54 वरती जाऊन पोहोचलोय. बॅटची एज, चेंडू थर्डमॅन क्षेत्रामध्ये जिथे साधा सोपा कॅच सुटला गेला, कारण मॅच इथून मात्र हलक्यात घेतली जाते थळ संघासाठी, कारण त्यांना माहिती आहे इथून मात्र फक्त 54 धावा धावफलकावरती लागले. टार्गेट खूप मोठं आहे, आणि मग असा असताना आपण पाहतोय आर्यनची गोलंदाजी. षटकार जरूर आला मात्र तदनंतर कमबॅक करणारी आहे. यावेळेला बॅकफुटवरून मोठा फटका, सरळ दिशेने खेळण्याचा प्रयत्न, लॉफ्टेड फटका लॉंगॉनच्या दिशेने, अप्रतिम षटकार.
मॅचचा रिझल्ट काही असू देत, मात्र अजिंक्य वैते सांगतोय मी शेवटपर्यंत थांबणार आणि मैदानावरती जास्तीत जास्त प्रयत्न करणार. 9 चेंडूंमध्ये 21 धावांची वैयक्तिक खेळी, सांघिक धावसंख्या 60 धावा. रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न, शरीराचा वेध घेणारा हा चेंडू. षटक क्रमांक 5 मैदानावरती समाप्त. 5 षटकांची सांगता, 12ची सरासरी प्रति षटक आपण पाहतोय. 60 धावसंख्या धाफलकावर 4 फलंदाज बाद झाल्यानंतर येणारे 6 चेंडू आणि इथून मात्र आपण पाहिलं तर विजयासाठी जवळजवळ 56 धावसंख्येची आवश्यकता. 6 चेंडू 56 धावा. क्रिकेटच्या पटलावरती 6 चेंडूंवरती 6 षटकार खेचताना आपण पाहिलेत. मात्र मी म्हणेन इथून फलंदाजांच्या हातात काहीच उरलेलं नाहीये. इथून गोलंदाजांकडनं जर मात्र चुकी झाली तर मात्र मिरॅकल पाहायला मिळू शकेल. चेंडू 56 धावा. गोलंदाजीच्या मोर्चावरती श्रेयस पत्रे. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत. पुन्हा एकदा कॅच सुटण्याचा सिलसिला. जीवनदान मिळाले. अजिंक्य मात्रे चांगला क्षेत्ररक्षक म्हणून प्रसिद्ध जरूर आहे. आपण जर पाहिलं ना, मोठी धावसंख्या म्हणूनच कदाचित या कॅचेस लाईटली घेतल्या जातील. फुल टॉस प्रकारचा चेंडू, ऑन साइडच्या दिशेने लॉफ्टेड फटका, फुल टॉस षटकार. जिंकेचे वैद्याच्या बॅट मधून आता मात्र षटकार जरूर आलाय. मात्र घोड मैदान आता मात्र दूर राहिले. 67 ऑन स्कोर बोर्ड. सुरुवातीपासून अप्रतिम फटकेबाजीच्या बळावरती थळ संघाने या मैदान गाजवलेला आपल्याला पाहायला मिळतो. दरम्यानचा चेंडू हवेत. बराच कालावधी चेंडू हवेत राहिला. षटकार जाईल की काय असं वाटत असताना, शिक्कामोर्तब करत असताना चेंडूचा वेग मात्र कमी झाला आणि तदनंतर मात्र लॉंगॉनच्या दिशेने फलंदाज बाद. सेवन 67 धावा झाल्यात. वळीयत मैदानावरती जिथे आपण पाहतोय शेवटचे 3 चेंडू येणं बाकी. या मॅच मध्ये औपचारिकता बाकी आहे. जसजसा अर्थात दुपारची वेळ सरते ना, तसतशी रसिक मायबाप प्रेक्षकांची गर्दी मैदानाच्या दिशेने होताना आपण पाहतोय. अजिंक्य ठोंबरे मैदानावरती आधुनिकतेचा आविष्कार दाखवण्याचा प्रयत्न, मात्र हा अंगलटी सुद्धा येतोय कारण श्रेयस पत्रेकडे गोलंदाजीमध्ये चेंडू फिरवण्याची ताकद आहे. कव्हरच्या दिशेने फटका खेळून काढलाय. 1 बाउन्स बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. वळीयत मैदानावरती मोठा फटका जरूर आला अजिंक्यच्या बॅट मधून. लॉंगॉनच्या दिशेने षटकार. त्याने माऊ 11 एकविरा थळ संघ पुनश्च एकदा चांगला खेळ दाखवत प्रतिस्पर्धी सिद्धिविनायक झिराड संघाला नामोहरण करणारा खेळ पाहायला मिळालाय. एक अप्रतिम खेळ स्क्रीनवरती आपण पाहतोय. जयेश लट, सन्मित्र मात्र वैयक्तिक 38 धावा. तुषार घरत यांनी 12 धावा केल्या. अगदी त्याच वेळेला आपण पाहिलं अजिंक्य वैती यांनी सिद्धिविनायक झिराड संघाकडून 12 चेंडूंमध्ये 27 धावा जरूर केल्या. गोलंदाजीमध्ये पवन कोंढाजी याचं काम अप्रतिम पाहायला मिळालं. अगदी त्याच वेळेला झिराड संघासाठी प्रशांत म्हात्रे आणि श्रेयस तळे यांनी प्रत्येकी 2-2 विकेट जरूर घेतल्यात. मात्र कौतुक करावं तितकं कमी आहे माऊ 11 एकविरा थळ संघाच्या फलंदाजांचं, कारण ज्या पद्धतीची फटकेबाजी केली ती बाब फार महत्त्वाची आहे. वळीया त्या मॅचच्या मॅन ऑफ द मॅच पारितोषिकाकडे, जिथे